अच्छा नहीं लग रहा मुझे भी कि अच्छा है ना कि ऐसा हो गया तो। क्या हुआ सर? कुछ नहीं, इट्स फाइन, चलो आगे बढ़ तो। आगे दिख रहा है, स्क्रीन दिख रहा है मेरा? यस सर। एवरीथिंग इज फाइन। ओके फाइन। तो कल हमने क्या वर्कआउट किया था? बोलो बोलो। व्हाट इज द लास्ट टॉपिक वे हैव? लूपिंग स्टेटमेंट। लूपिंग स्टेटमेंट, राइट? योगेश्वरी, यस। योगेश्वरी साउंड आ रहा है? यस सर। ओके। तो लास्ट हमने जो वर्कआउट कर रखा है लूप, ठीक है। अब लूप हम क्यों यूज करते हैं? व्हाई वी आर यूजिंग लूप गाइस? व्हाट इज द एडवांटेज ऑफ, और व्हाट इज द ऑब्जेक्टिव, व्हाई वी आर यूजिंग लूप? लूप क्यों यूज करते हैं? एक यस। ही लाइन बार बार नहीं लिखना चाहिए इसलिए हाँ, एक लूप ही यूज लाइन करते बार हैं। बार नहीं लिखना चाहिए, रिपीटेशन अवॉइड करने के लिए हम लूप यूज करते हैं, राइट? वी आर यूजिंग लूप फॉर अवॉइडिंग द रिपीटेशन ऑफ कोड, राइट योगेश्वरी? राइट ना? एक ही लाइन बार बार ना लिखते हुए हम सेम लाइन को क्या करते हैं? वी रीयूज द सेम लाइन, राइट? हम सेम लाइन को बार बार रीयूज करते हैं टू अचीव दैट काइंड ऑफ आउटपुट वी वांटेड। यानी अगर मुझे हेलो वर्ड करना, प्रिंट करना है 10 टाइम्स, तो आई विल नॉट राइट 10 टाइम्स हेलो वर्ड, राइट ना? मैं लूप यूज कर दूंगा जिसको 1 से 10 तक चला दूंगा, और उतना उतना टाइम मेरा काम हो जाएगा बाय एग्जीक्यूटिंग द सेम लाइन। समझ में आ रहा है? सो व्हाई वी आर यूजिंग लूप? फॉर द रीयूजेबिलिटी ऑफ कोड। यस गाइस, समझ में आ रहा है व्हाई वी आर यूजिंग लूप? अगर किसी ने पूछा तो क्या बोलोगे? फॉर रीयूजेबिलिटी ऑफ कोड, रीयूज करने के लिए हम क्या यूज करते हैं? लूप ये यूज करते हैं। समझ में आ रहा है क्या? यस गाइस। यस सर। योगेश्वरी, धनश्री और योगेश्वरी, आप साथ में बैठे हो क्या आज? नहीं सर, वो उसी टेंशन में है। हम्म, ठीक है। तो अ, क्या करते हैं फिर आज? ठीक है, हम आगे बढ़ते हैं। अब देखो यहाँ पे मैंने आपको पीडीएफ सेंड कर रखा है, राइट? आई हैव गिवन यू द पीडीएफ। अब उस पीडीएफ में बहुत सारे क्वेश्चन है, अगर आप देखोगे ना तो इसमें बहुत सारे क्वेश्चंस है। और अगर आप पैटर्न समझ जाओगे ना तो मोस्ट ऑफ द सेम ही क्वेश्चन है इसके अंदर। बट इसमें बहुत सारे क्वेश्चन दे रखे हैं विच इज वेरी गुड फॉर यू टू डू अ प्रैक्टिस। सबसे पहले मुझे बताओ, आई विल नॉट डायरेक्टली गो एंड स्टार्ट एक्सप्लेनिंग द प्रॉब्लम। सबसे पहला क्वेश्चन है, राइट अ प्रोग्राम टू प्रिंट ऑल नेचुरल नंबर फ्रॉम 1 to n। समझ में आ रहा है? आर यू गेटिंग दिस गाइस? राइट अ प्रोग्राम टू प्रिंट ऑल नेचुरल नंबर फ्रॉम 1 to n। नेचुरल नंबर क्या होता है? यस गाइस, व्हाट इज माय नेचुरल नंबर? बोलो बोलो, क्या होता है नेचुरल नंबर? 0 1 2 3 4 5 6 up to 10। जीरो से होता है। नेचुरल नंबर स्टार्ट कैसे होते हैं? 1 1। 1, राइट? तो जीरो, जब भी हम नेचुरली काउंट करते हैं, नेचुरली यानी जब हम काउंट करते हैं ना, किसी भी चीज को काउंट करते हैं, तो हम जीरो काउंट नहीं करते, हम क्या बोलते हैं? 1 2 3 4 5 6। एक नेचुरल जो वे होता है काउंटिंग का, एक से काउंटिंग चालू करते हैं ना, जीरो से तो नहीं करते ना। सो काउंटिंग नंबर जो होते हैं ना, वही होते हैं हमारे नेचुरल नंबर। काउंटिंग नंबर है ना 1 2 3 4 5 6, जो भी आगे एंड सो ऑन इन्फिनिटी तक समझो। तो यहाँ पे 1 to n तक हमें प्रिंट करना है, और n क्या है? जो nth टर्म बोलते हैं ना, nth टर्म पता है? nth यानी लास्ट, यानी कहाँ तक प्रिंट करना है। अगर 100 तक करना है तो nth हमारा क्या हो जाएगा? 100 हो जाएगा। समझ में आ रहा है? यस गाइस, आर यू गेटिंग दिस? यस यस सर। अगर nth उन्होंने दे रखा है कि आपको nth इक्वल टू 100 है, तो आपको 1 to कहाँ तक जाना पड़ेगा? nth यानी 100 तक जाना पड़ेगा। समझ में आ रहा है? आर यू गेटिंग दिस? तो हम nth यहाँ पे कुछ भी ले लेते हैं। लेट्स यस ट्राई टू सॉल्व द फर्स्ट प्रोग्राम। तो मैं बोलता हूँ मेरा जो nth है, यू कैन टेक nth एनीथिंग, सो आई विल राइट nth मेरा 100 है। तो मुझे कहाँ से जाना पड़ेगा? आई हैव टू गो फ्रॉम 1 to nth, एंड व्हाट इज द वैल्यू ऑफ nth गाइस? 100। समझ में आ रहा 100। है योगेश्वरी? समझ में आ रहा है? यस सर। ओके, तो मुझे 1 to 100 तक जाना है। आई वॉन्टेड टू गो फ्रॉम 1 to 100। तो मैं इनिशियलाइज कहाँ से करूंगा लूप को? इनिशियलाइज कहाँ से करूंगा? 1 to 100 जाना है, इनिशियलाइज कहाँ से करेंगे? बोलो बोलो, इनिशियलाइज कहाँ से करेंगे? 1 to 100 जाना है तो
1 तक कहाँ से करेंगे योगेश्वरी? 1 से इनिशियलाइज करेंगे। टर्मिनेट कहाँ पे करेंगे? टर्मिनेट यानी कहाँ तक जाएंगे? 100 तक जाएंगे, 100 राइट। और क्या करेंगे? प्लस प्लस करेंगे, यानी आई प्लस प्लस यानी इंक्रीमेंट करेंगे। आई प्लस प्लस यानी 1 से इंक्रीमेंट करेंगे। अभी आप लिखते हैं फॉर, ठीक है। फॉर सबसे पहले इनिशियलाइज इंटीजर आई इज इक्वल टू, मैं 1 से कर देता हूँ। इंटीजर आई इज इक्वल टू 1। आई कहाँ तक जाएगा? लेस देन इक्वल टू 100 तक जाएगा। एंड करता हूँ आई प्लस प्लस। ये हो गया मेरा लूप। अब इसके अंदर मुझे प्रिंट क्या करना है? आई ही प्रिंट करना है। सो आई विल राइट आई। समझ में आया ये कि हाउ टू प्रिंट द नेचुरल नंबर फ्रॉम 1 टू nth टर्म? यस गाइस? yes योगेश्वरी समझ में आया? यस सर। अभी अगर इसको रन करें, देखो पूरे नेचुरल नंबर प्रिंट हुआ है। 1 2 3 4 5 6 7 8। यहाँ पे देखो नीचे जाओगे तो 100 तक प्रिंट हुआ है। अच्छा अब मुझे बताओ, अब मुझे क्या करना है? मुझे 100 से 1 तक प्रिंट करना है। यानी अब मुझे 100 से 1 तक जाना है। यानी सबसे पहले 100 प्रिंट होना चाहिए, फिर 99, फिर 98, फिर 96, 97, 96, 95, 94 इस तरह से प्रिंट होना चाहिए। तो अगर मुझे 100 से 1 तक प्रिंट करना है नंबर, तो मैं क्या इस लूप में मुझे कहाँ से कहाँ तक क्या चेंज करना पड़ेगा बताओ? I wanted to print the simple print the number from 1 to 100, sorry 100 to 1। I की वैल्यू 100 और I बोलो बोलो योगेश्वरी। I 100 से इनिशियलाइज करना पड़ेगा। I कहाँ तक जाएगा? जब तक ग्रेटर देन इक्वल टू 1 नहीं हो जाता, 1 और I माइनस माइनस। योगेश्वरी माइनस I योगेश्वरी समझते हैं? आ गया? वो सर। 100, 99 और हमारा ये 1 तक आया। अब देखो मैं बोलता हूँ, अब मैं इसमें थोड़ा चेंज करता हूँ। मुझे 100, ध्यान देना मैं बोल क्या रहा हूँ, 100 से 1 तक गए। अब मुझे क्या करना है? मुझे 100 से कहाँ तक जाना है? -100 तक जाना है। तो क्या क्या करना पड़ेगा? 100 से -100 तक जाना है। यानी 100 से स्टार्ट करना है और -100 तक प्रिंट करना है। कैसे करेंगे योगेश्वरी, अंकित? for I is greater than or equal to -100। यस वेरी गुड योगेश्वरी, ऐसा करेगा, ऐसे चलेगा। आई अगर ग्रेटर देन इक्वल टू -100 ऐसा क्या तो चलेगा योगेश्वरी? यस ऐसा करके तो चलेगा। लेट्स सी, अगर इसको रन करते हैं तो हमारा आउटपुट क्या आएगा? विल गेट एवरीथिंग या वी सबसे पहले 100 से जाएगा 0 तक। देखो यहाँ पे 100 से 0 तक आया, ओके। फिर -1, -2, -4 माइनस जाएगा -100 तक। ये समझ में आया योगेश्वरी, अंकित? इतना क्लियर है? यस सर। पहला क्वेश्चन, ओके। इसी क्वेश्चन में मैं 2-3 क्वेश्चन भी ऐड कर दिया। अब आगे बढ़ते हैं अगले क्वेश्चन पे। देखो ये बहुत सिंपल सिंपल क्वेश्चन है जो आप कर लोगे। मुझे बताओ, राइट अ प्रोग्राम टू प्रिंट ऑल नेचुरल नंबर इन रिवर्स। देखो यहाँ पे हमने रिवर्स प्रिंट किया ना यस सर। योगेश्वरी? आहे का की लेफ्ट झाली आहे? योगेश्वरी आवाज येत आहे योगेश्वरी? हा बघा, सगळ्यात पहिले प्रिंट केला 1 to nth टर्म। देन राइट अ प्रोग्राम टू प्रिंट द ऑल नॅचरल नंबर इन रिव्हर्स। आता आपण nth म्हणजे आपण 1 to nth पर्यंत गेलोय ना, मग इथे आपल्याला रिव्हर्स मध्ये कुठून कुठे जावं लागेल? nth to 1, बरोबर आहे। देन राइट अ जावा प्रोग्राम टू प्रिंट द टेबल। समज बोलतोय मला 2 चा टेबल प्रिंट करायचा आहे, टेबल ऑफ 2। कसं प्रिंट करतोय बरं? टेबल ऑफ 2 कसं असतं आपला? म्हणजे 2 4 6 8 10 12 14 16 असं असतं ना टेबल ऑफ 2, बरोबर आहे? तर टेबल ऑफ, जर मी म्हणतो टेबल ऑफ 2, स्टार्ट कुठून होतोय? 2 पासून, आणि एंड कुठे होतोय? 20। तर इथे स्टार्ट कुठून करू आपण? इनिशियलाइज आणि कुठपर्यंत जावं लागेल? 20 आय लेस दॅन इक्वल टू 20 आणि इथे काय करावं लागेल? आय प्लस प्लस, बरोबर आहे? आता इथे जर रन केलंय तर इथे आपला आउटपुट येईल 2 4 मीन्स वी आर प्रिंटिंग द टेबल ऑफ 2। आता या टेबल ऑफ 2 ला मला रिव्हर्स प्रिंट करायचं असेल तर इथे बघा आपला टेबल ऑफ 2 हा प्रिंट झालेला आहे। जर मला 20 हा 2 चा टेबल रिव्हर्स करायचा असेल तर काय करावं लागेल? 20 to 2 पर्यंत प्रिंट करायचं आहे मला। आय वॉन्ट टू गो फॉर द टेबल लाईक नॉट टेबल बट 20 to 2 पर्यंत प्रिंट करायचं आहे नंबर्स। कसं कराल? बोला बोला गाइस, सांगा। I is equal to 20। हा योगेश्वरी बोला बोला। I is greater than or equal to 2। बरोबर आहे, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2।
आणि आय I मायनस. minus. ठीक आहे, इझी आहे. and it is we will start from the easy questions, then we will raise the difficulty. ठीक आहे, बघा हा 22 आपला हा प्रिंट झालेला. इझी, सगळे इझी सिंपल क्वेश्चन आहे, बट तर व्हेरी. 2चा टेबल सर, ते 2चा टेबल मग 2 4 6 8 नाही येणार का? इथे 3 कसं काय आलंय? 2 4. अच्छा, आपण आय ला 1 आय मायनस मायनस केलाय ना, हा, याने एकदाच आपण झाला 1 ने मायनस केलाय, म्हणजे आय -2 करावं लागेल. समजतंय का? आपण काय करतोय? येस. आय मायनस मायनस करतोय. मैंने आय ला कशाने डिक्रीमेंट करतोय? 2 ने. 2 ने करावं लागेल ना. So we will also Yes. go and see how we do it, but अभी अभी इसको सिंपल रखते हैं. वो while loop में किस तरह से करते हैं, we can also do it like this. तो अगर याला असं करायचं असेल तर लिहावं लागेल i मायनस इक्वल टू 2. ठीक आहे, समजतंय? i मायनस इक्वल Yes. टू 2 चालेल ना. ज्याला रन केलंय तर i मायनस इक्वल टू 2. लेट्स रन दिस. आले 20 18 16 14 12 10 8 6 4 2 आले. Yes, sir. समजतंय ना? इझी आहे तर क्वेश्चन, समोर समोर वाढेल. बरं, राईट प्रोग्राम टू प्रिंट द रिव्हर्स टेबल, हे पण आता आपण केलंय ना. Yes, sir. बरोबर. राईट प्रोग्राम टू प्रिंट ऑल अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. आता बघा, आतापर्यंत जो आपण लूप लावला, आतापर्यंत जो आपण लूप वर्कआउट केला, यात आपण इंटिजर पासून स्टार्ट केलाय ना. वी विल स्टार्ट फ्रॉम द इंटिजर आय इज इक्वल टू 1. समजलंय? आपण इंटिजर आय इज इक्वल टू 1, Yes, sir. आय लेस दॅन इक्वल टू. आता बघा, आपण कॅरेक्टर पासून पण लूप स्टार्ट करू शकतो. वी कॅन ऑल्सो हॅव अ कॅरेक्टर. बघा, मला ए टू झेड जायचं आहे. आता इथे आस्की एक कन्सेप्ट आहे, तर मी तुम्हाला सांगतोय. मला ए टू झेड जायचं आहे ना, बरोबर गाईस. आय वॉन्ट टू गो फ्रॉम ए टू झेड. मग मी काय करतो? फॉर, इथे इंटिजर नाही करणार, आय विल राईट फॉर कॅरेक्टर आय इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये ए. समजताय का? म्हणजे मी Yes, sir. आय ला कॅरेक्टरला स्टार्ट केलाय ए पासून, आणि आय कुठपर्यंत जाईल बरं? आय लेस दॅन इक्वल टू झेड Z. अँड आय प्लस प्लस साऊट आय. पूर्णचे पूर्ण कॅरेक्टर्स हे आपले प्रिंट होतील, ए बी सी डी. मी मला सांगतोय हे कसं होतं. आय विल टेल यू दिस की हाऊ दिस गोइंग टू बी हॅपन. आता बघा, दिसते ए बी सी डी ई एफ जी एच आय एव्हरीथिंग फ्रॉम झेड. समजतंय? आलंय? Yes. ए बी सी डी एफ जी. आता याला रिव्हर्स प्रिंट करायचं असेल तर आय इज इक्वल टू झेड, आय Z. लेस दॅन I is less than or equal to 1. A. आय ग्रेटर दॅन इक्वल टू, आय ग्रेटर दॅन इक्वल टू ए आणि आय माय. आता तुम्ही मला इथे ग्रेटर दॅन इक्वल टू का बरं लावतोय, लेस दॅन इक्वल टू का बरं लावतोय? कारण की हा तर कॅरेक्टरच आहे ना. कॅरेक्टर प्लस प्लस थोडी करत असतो ना आपण कॅरेक्टर प्लस प्लस करत असतो का, किंवा कॅरेक्टर मायनस मायनस करत असतो का? नाही. पण इथे बघा, इथे कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. बट सध्या झेड पासून स्टार्ट केला, ए मध्ये एंड केला, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू ए अँड आय मायनस मायनस. जराला रन केलंय तर आपला हा काय येत आहे? झेड वाय एक्स सगळं आहे ए पर्यंत प्रिंट होत आहे. समजतंय? आर यू गेटिंग दिस गाइस? Yes, sir. मी तुम्हाला इथे कन्सेप्ट सांगतो. बघा, एव्हरी कॅरेक्टर एव्हरी सिम्बॉल एव्हरीथिंग यू कॅन सी. म्हणजे जितके पण कॅरेक्टर आहे ना आपले, जितके पण कॅरेक्टर तुम्ही बघता, जे स्पेशल कॅरेक्टर बघता, जे अल्फाबेट बघता, त्या प्रत्येक अल्फाबेट आणि स्पेशल कॅरेक्टरसाठी एक नंबर असाइन असतो. म्हणजे त्या नंबरचा मिनिंग तो असतो. म्हणजे सपोज मी म्हणतो ए म्हणतोय मी, बट ए साठी एक नंबर अलॉट आहे, आणि सपोज इफ आय एम रॉंग, की ए चा जो नंबर आहे 97 आहे. म्हणजे 97 याचा मिनिंग काय होतं? ए. बट आय एम नॉट गेटिंग दिस की काय आहे. बट सपोज बघा, मी एक इंटिजर बोलतोय, इंटिजर ए इज इक्वल टू आय विल राईट 97. मे बी आय मेड सम मिस्टेक इन 97, मे बी 97 हा ए नसेल, बट मी इंटिजर ए इज इक्वल टू केलंय 97, आणि त्याच्यानंतर करतोय कॅरेक्टर बी इज इक्वल टू ए. इथे मला एरर हा येईल, कारण की इथे मला कन्वर्ट करावं लागेल ना. बरोबर आहे? बघा बघा, इथे होत आहे काय. इथे मी याला एक्सप्लिसिटली कास्ट करतोय कॅरेक्टर ए. आता बघा, इथे झालंय काय, मी ते काय केलंय, मी बी मध्ये ए व्हॅल्यू टाकली, विच इज इंटिजर व्हॅल्यू, आणि त्याला कास्ट केलाय कॅरेक्टर मध्ये. आता बघा, मी प्रिंट करतोय बी, तर बी मी काय केलंय, या ए ला कॅरेक्टर मध्ये कास्ट केलाय. तर ए ची जी व्हॅल्यू असते ना, त्याचा काहीतरी कॅरेक्टर बनतं. म्हणजे बघा, प्रत्येक नंबरचं एक कॅरेक्टर बनतं. मी ए ला 97 दिलाय, कॅरेक्टर बी मध्ये ए टाकलाय, आणि याचा ए ला जो आहे तो कास्ट केला पहिले बी मध्ये कॅरेक्टर मध्ये, आणि मग बी ला प्रिंट केलाय.
आता बघा इथे रन करतोय, तर प्रत्येक एव्हरी नंबर हॅज सम कॅरेक्टर. बघा इथं काय देतो, मला ए देतोय ए. Can you see? Yes, sir. तुम्हाला सांगतोय, don't get confused. Here I will write some ASCII numbers. ASCII, it is called as ASCII values. Values in Java. Let's say. तर बघा प्रत्येक नंबर, प्रत्येक कॅरेक्टर एक नंबरला रिप्रेझेंट करता. बघा प्रत्येक कॅरेक्टर एक नंबरला रिप्रेझेंट हे करता. तर जर मला इथे टेबल दिसत असेल तर खूप चांगलं होईल. जावा टेबल, चलो व्हेरी गुड. इथे आपल्याला बघा, तुम्हाला इकडे खाली खाली जाऊयात आपण. हा तुम्हाला एक्सक्लामेटरी मार्क दिसतोय, हा दिसतोय एक्सक्लामेटरी मार्क. बघा हा खाली खाली जातोय, Yes, हा sir. एक्सक्लामेटरी मार्क दिसतो ना. याचा डेसिमल याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर 33 इज अ डेसिमल नंबर फॉर दिस. या सिंगल कोड साठी, बट हे सिंगल कोड साळा. हॅश साठी 35 नंबर आहे. आपण खाली जाऊ, हा जर मॉड्युलस आहे नंबर, याचा 37 नंबर आहे. हा आणि हा ओपन ब्रेस क्लोजिंग ब्रेस एबीसीडी कडे जाऊयात आपण. एबीसीडी सांग बघा. ए जो कॅपिटल ए आहे त्याचा 65 नंबर आहे. कॅपिटल ए 65 नंबर हा कॅपिटल ए ला रिप्रेझेंट करतोय. म्हणून इथे जेव्हा कॅरेक्टर आहे, इथे मी जिथे 97 दिलंय ना, या 97 इथे 97 च्या जागी मला 65 टाकतो ना, तर जेव्हा मी त्याला कॅरेक्टर मध्ये कास्ट करतोय, टाइप कास्ट करतोय म्हणजे कन्वर्ट करतोय आणि मग प्रिंट करतोय बी मध्ये, तर इथे बघा काय येईल. इथे आपल्याला कॅपिटल ए हा प्रिंट होईल. आलाय कॅपिटल ए मीन्स Yes, एव्हरी sir. कॅरेक्टर हॅज अ नंबर. तर म्हणून आपण कॅरेक्टर प्लस प्लस करतोय म्हणजे आपण कॅरेक्टरला प्लस नाही करताय, आपण नंबरला प्लस करताय. समजताय? वी आर नॉट प्लसिंग द प्लस, कॅरेक्टरला इन्क्रीमेंट नाही करताय बरं, आपण इन्क्रीमेंट करतोय नंबरला, आणि त्या नंबरचा एक करस्पॉन्डिंग कॅरेक्टर तिथे रिप्रेझेंट होतो. सो आय विल राईट इंटीजर, सो नॉट इंटीजर कॅरेक्टर. किंवा आपण असंही प्रिंट करू शकतो. लेट्स सी, वी कॅन राईट की आपल्याला कुठून कुठपर्यंत कॅरेक्टर प्रिंट करायचा इझी आहे. काही लक्षात येतं बघा, मला ए टू झेड प्रिंट करायचा. बघा ए कुठून स्टार्ट होत आहे, 65, देन 66, 67, 68. समजताय का? बघा 70, 71 आणि झेड पर्यंत गेलो तर कुठपर्यंत जात आहे, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे हा 90 पर्यंत जातोय ना. बरोबर आहे? आर यू गेटिंग दिस गाइस? म्हणजे 65 टू 90 हे सगळे कॅरेक्टर 65 टू 90 पर्यंत. बघा हा 65 इथे चालू होत आहे आणि 90, म्हणजे ए झाला 65 आणि झेड काय झाला आपला 90. समजताय का? समजताय? Yes, sir. ओके. तर 65 टू 90. हा बघा आता मी करतो इंटीजर आय इज इक्वल टू करतो 65, ए 65. हा देन आय कुठं जातो, लेस दॅन इक्वल टू 90 अँड आय प्लस प्लस. आता इथे बघा मी काय करतोय, कॅरेक्टर बी इज इक्वल टू, ओके, कॅरेक्टर बी इज इक्वल टू आय. आता इथे प्रॉब्लेम येईल कारण की आय एक इंटीजर आहे, तर इंटीजरला मला कॅरेक्टर मध्ये कास्ट करायचं असेल तर मला टाइप कास्ट करावं लागेल एक्सप्लिसिटली. तर इथे मी करतोय कॅरेक्टर आय आणि त्यानंतर प्रिंट करतोय बी. तस बघा प्रत्येक नंबरसाठी एक कॅरेक्टर प्रिंट होईल. सगळ्यात पहिले 65, तर आय हा 65 मध्ये, आय हा कॅरेक्टर मध्ये कास्ट होईल आणि मग बी मध्ये जाईल आणि मग मीन्स फॉर एव्हरी नंबर विल हॅव अ कॅरेक्टर. तर जेव्हा इथे प्लस प्लस होतोय ना, कॅरेक्टर प्लस प्लस, तो नंबर प्लस प्लस होतोय. तर बघा आपला हा ए बी सी डी एफ जी याच्या आलाय सगळं. समजतंय योगेश्वरी, अंकित? Yes, sir. म्हणून इथे जेव्हा मी याला चेंज करू तर तुम्हाला समजेल. कॅरेक्टर आय इज इक्वल टू मी करतो ए, तर जेव्हा मी याला इथे ए लिहिलंय म्हणजे 65 पासून स्टार्ट केलंय, आय हा लेस दॅन इक्वल टू झेड पर्यंत जाईल, कॅपिटल झेड. ठीक आहे, म्हणजे हा 90 पर्यंत जाईल अँड आय प्लस प्लस. आणि नंतर मी इथे, कारण की मी कॅरेक्टरलाच इनिशियलाइज केलाय आणि त्याचा एक नंबर आहे बरं, ठीक आहे, प्लस प्लस करतोय ना आपण त्याला, म्हणजे त्याचा एक नंबर इन्क्रीमेंट होता. 65, 66, 67 असं. मग आयला प्रिंट करतो, तर हा कॅरेक्टर कसा प्लस प्लस होतोय, हा नंबर प्लस प्लस होतोय. 65 मग 66 मग 67 आणि त्याचा एक कॅरेक्टर आपला प्रिंट होईल. असे हे सगळे कॅरेक्टर्स हे प्रिंट होतात. समजताय अंकित? Yes, sir. योगेश्वरी समजत आहे का? योगेश्वरी हो सर. पक्का कॅरेक्टर कसे प्रिंट होता है समजताय? योगेश्वरी आस्की व्हॅल्यू समजलाय? आस्की काय असतं तर? हो सर. Yes, sir. ठीक आहे. सो एव्हरीथिंग, आता बघा तुम्ही जितके पण कॅरेक्टर लिहिता हे डेसिमल मध्ये कन्वर्ट
हे डेसिमलला रिप्रेझेंट करतं आणि तुमचा डेसिमल हा बायनरी मध्ये कन्वर्ट होता टू फॉर ऍट द लेवल ऑफ हार्डवेअर, सो इट कुड बी अंडरस्टँडेबल. तुमच्या जितके पण आपण ज्या पण आपण गोष्टी लिहितोय ना त्या तुमच्या बायनरी मध्ये कन्वर्ट होतात. सो हा डेसिमलला रिप्रेझेंट करतो आणि डेसिमल हा बायनरी मध्ये कन्वर्ट केलं जातं ऍट द हार्डवेअर लेवल. ए टू झेड प्रिंट केलाय. मग बघा, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द अल्फाबेट रिव्हर्स फ्रॉम झेड टू ए. करता येईल का? झेड टू ए प्रिंट करता येईल अंकित? Yes. देन राईट अ प्रोग्राम टू प्रिंट ऑल इव्हन नंबर फ्रॉम 1 to 100. इव्हन नंबर काय असतात बघा आता. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट इव्हन नंबर फ्रॉम 1 to 100. समजताय का योगेश्वरी? Yes, sir. आता इव्हन नंबर काय असतं बरं? काय असतं इव्हन नंबर? म्हणजे अगर इफ आय हॅव अ नंबर, तो माझ्याकडे नंबर आहे आणि त्या नंबर मॉड्युलर 2 अगर मी इक्वल टू 0 येते. बघा समजताय का? जर कोणताही नंबर मॉड्युलर Yes, sir. 2 इक्वल टू 0 होते म्हणजे हा काय आहे? इव्हन आहे. बरोबर आहे? Even. बरोबर आहे. Yes. तर बघा 1 to 100 म्हटलंय ना त्यांनी, 1 to 100 म्हटलं आहे, तर आपण काय करू? सेम Okay. जाऊ. त्याने म्हटलं ना 1 to 100. ठीक आहे, आपण जायचं 1 to 100. तर इथे मी याला काढतोय. फॉर इंटीजर i is equal to 1, i less than equal to 100 and i plus plus. आता इथे बघा मला चेक करावं लागेल फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ आय, कारण की आय हा 1 to 100 पर्यंत जाईल. मला प्रत्येक आय साठी चेक करावं लागेल की आय ची जी व्हॅल्यू आहे करंट ती इव्हन आहे का. म्हणून मी याच्या आतमध्ये इफ लावतोय आणि याच्या आतमध्ये देतोय इफ आय मॉड्युलर 2 इक्वल टू 0. हे समजतंय का? हे कंडिशन Yes. समजलंय की अगर आय 1 Yes. असेल तर 1 मॉड्युलर 2 इक्वल टू अगर 0 असेल मग 2 होईल. इफ 2 मॉड्युलर 2 इक्वल टू, म्हणजे ज्या पण आय च्या व्हॅल्यूसाठी मॉड्युलर 2 काढला त्याचा जर रिमाइंडर 0 येत असेल तर इथे आपण प्रिंट करू आय. जेव्हा आय मॉड्युलर 2 इक्वल टू 0 असेल तेव्हाच आपण आय प्रिंट करायचा आहे. बाकी वेळेस काही प्रिंट नाही करायचं आहे कारण की तो इव्हन नसणार आहे गाईज. सो ज्या टाइमला तो इव्हन असेल त्याच टाइमला प्रिंट करायचा. म्हणून आता बघा आपल्या इकडे काय येईल 2 4 6 8 सगळे आले, सगळे इव्हन नंबर 1 to 100. Yes, sir. आता बघा मला ऑड नंबर प्रिंट करायचे. ऑड काय असतात बरं? आय वॉन्ट टू प्रिंट ऑड. ऑड काय असतात? जर आय मॉड्युलर 2 नॉट इक्वल टू 0 असतं ना, बरोबर आहे. जेव्हा आपण Yes. कोणत्याही नंबरला डिवाइड केला आणि त्याचा रिमाइंडर 0 नाही येत आहे, दुसरं काही येऊ शकते 1 2 3 काही पण येत आहे, 0 नाही येत आहे. इन दॅट केस इट इज ऑड. सो इथे मी चेक करतोय इफ आय मॉड्युलर 2 इक्वल टू नाही करतोय, नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे? समजते? हा नॉट आहे, हा Yes. नॉट इक्वल टू. इफ आय मॉड्युलर 2 इज नॉट इक्वल टू 0, then in that case we will print I. So here it will gives us the odd number from 1 to 100. आलंय सगळं बघा. 1 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53. समजलंय का? Yes, sir. So every number is like a odd number here. बघून घ्या. सॉल्व करताना तुम्हाला होऊ शकते की तुम्ही जास्त पण क्वेश्चन सॉल्व करू शकता. इट इज नॉट लाईक अ लिमिट यू हॅव की तुम्हाला 10 क्वेश्चन सॉल्व करायचे. जास्त जर केले तर खूप चांगलं आहे. आता बघा, राईट जावा प्रोग्राम टू प्रिंट ऑल ऑड नंबर आताच केलाय. राईट जावा प्रोग्राम टू फाइंड द सम ऑफ ऑल नंबर फ्रॉम 1 to n. म्हणजे आपल्याकडं 1 to n जायचं. n म्हणजे nth. हा nth आपण काहीही घेऊ शकतो. 1 to 10 जाऊ शकतो, 1 to 100 जाऊ शकतो, कितीही आपण जाऊ शकतो. तर आपल्याला 1 to 10 पर्यंत जे नंबर येतात त्यांच्या सगळ्यांचं सम काय असतं, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. समजतंय का? आर यू गेटिंग दिस? सगळ्यांच्या Yes, 1 sir. to 10 पर्यंत सगळ्यांचा सम काढायचा आहे. तर बघा माझ्याकडे 1 to 10 पर्यंत मला सम काढायचा आहे. तर मला माहिती आहे 1 to 10 म्हटलंय, तर मी लूप चेंज करतोय. 1 पासून जातोय लेस दॅन इक्वल टू 10 अँड i प्लस प्लस. आता मला प्रत्येक आय ला ऍड करायचं आहे आणि ऍड कुठे करणार, म्हणून मी एक व्हेरिएबल घेतोय इंटीजर सम इज इक्वल टू 0. इनिशियली सम हा 0 असेल ना, कारण की सम तर काही काढलंच नाही. बरोबर आहे? समजताय योगेश्वरी? एक व्हेरिएबल घेतलाय Yes, sir. इंटीजर सम इज इक्वल टू 0 आणि या लूप मध्ये काय करतोय, सम प्लस इक्वल टू आय. समजतंय का? याने प्रत्येक आयच्या व्हॅल्यूला सम मध्ये ऍड करत राहतो. समजतंय? म्हणजे सगळ्यात पहिले समची व्हॅल्यू काय असेल 0, मग 0 प्लस आय काय होईल 1. बरोबर आहे? समजतंय? सगळ्यात पहिले समची व्हॅल्यू काय असेल बरं? 0 असेल. समजतंय? बघा समची व्हॅल्यू आधी काय असेल 0 असेल ना अंकित, योगेश्वरी? Yes.
यस. 0 मध्ये आय म्हणजे आय 0 मध्ये 1 ऍड केला तर काय होईल, समची व्हॅल्यू 1 होईल. 1, मग 1 मध्ये 2 ऍड केला तर काय होईल, 3 होईल. 3 मध्ये 2 ऍड केला तर 3. काय होईल, 5 होईल. समजताय? 5 मध्ये फिर 4 ऍड केला तर 9 होईल. समजताय का? फिर 9 मध्ये 5 ऍड केला तर 14 होईल. समजतंय असं? म्हणजे येस समची सर. व्हॅल्यू प्रत्येक न्यू व्हॅल्यू हे सम मध्ये ऍड होत राहील आणि हा लूप आपल्याला समची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देईल आणि लूपच्या बाहेर आपण प्रिंट करू हा सम. कारण की आपण लूप मध्ये जर प्रिंट केलं ना तर लूप मध्ये परत परत ते सम 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 प्रिंट होत राहील. मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे हे जे प्रिंट स्टेटमेंट मी लूप मध्ये टाकतो इथे, असं जर केलं आणि याला रन केलं तर परत 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 आपल्याला ते सेम स्टेटमेंट येईल. सम इज बघा काय ते 1 मग 3 मग 6 मग 10 मग 15 मग 21. मग आपल्याला असं नाही पाहिजे. आपल्याला इन द एंड ओनली वी वॉन्ट की सम काय आहे एकदाच माहित झालं पाहिजे. आपल्याला परत परत ते प्रिंट करायची गरज नाहीये. म्हणून मी याला प्रिंट लूपच्या बाहेर प्रिंट करतो आणि हा आपल्याला एकचदा सांगेल की समची व्हॅल्यू काय आहे आणि एकचदा आपलं आन्सर हे प्रिंट होईल जे पण सम असेल विच इज 55. बरोबर आहे? 1 2 3 4 10 पर्यंत ऍड केलं तर 55 येतं ना. अंकित, योगेश्वरी, समजतंय का? येस सर. मग नंतर कोणता क्वेश्चन आहे बरं, राईट जावा प्रोग्राम टू फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर. तर इव्हन नंबरचा सम तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल, सम ऑफ इव्हन. बरोबर? सम ऑफ इव्हन आधी काय कराल, 0. मग लूप लावाल. समजताय का? हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द सम ऑफ इव्हन फ्रॉम 1 to n गाइस. योगेश्वरी. येस सर. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ जावा प्रोग्राम टू फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर. हे पण तुम्ही करू शकता. बरोबर? 1 to n. You can take n anything, any number you want. You want 10, you take it 10. You want 100, take it 100. It's upon you. You can take n anything. समझ में समझता है का? समझता है येस योगेश्वरी? सर. ओके. मग बघा खालचं बघा काय म्हणतोय, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द आस्की व्हॅल्यूज. काय प्रिंट करायचं आहे, आस्की व्हॅल्यूज. समजताय? आस्की व्हॅल्यूज तुम्हाला प्रिंट करायचं म्हणजे इथे आस्की व्हॅल्यू याने म्हटलंय की म्हणतोय ए टू झेड, फ्रॉम ए टू झेड, स्मॉल ए टू स्मॉल झेड. समजताय का? व्हॅल्यूज म्हणजे नंबर प्रिंट व्हायला पाहिजे. समजताय अंकित, योगेश्वरी? राईट येस सर. प्रोग्राम टू प्रिंट द आस्की नंबर. मग तुम्ही काय कराल, ए टू झेड जायचं आहे ना. बघा किती किती इझी इझी क्वेश्चन्स आहे. फक्त हा कन्सेप्ट हा महत्वाचा. तुम्ही म्हणाल मला आस्की व्हॅल्यू प्रिंट करायचा आहे, मी फॉर ए टू झेड करायचा, मग तुम्हाला ए टू झेड करायचं आहे ना, तो करतो कॅरेक्टर आय इज इक्वल टू ए. ओके. जेव्हापर्यंत आय हा लेस दॅन इक्वल टू झेड नाही होत आणि त्याच्यानंतर आय प्लस प्लस. आणि इथे मला त्याचा इंटीजर व्हॅल्यू प्रिंट करायचा, नंबर प्रिंट करायचा, म्हणून मी इंटीजर ओके ए इज इक्वल टू आय करतोय. समजतंय का? समजतंय गाईज? येस सर. आता बघा इथे आपल्याला काही एरर का बरं नाही आला, मी इंटीजर मध्ये आय टाकलाय आणि आय एक कॅरेक्टर आहे. बरोबर आहे? इंटीजर मध्ये आय टाकलाय आणि आय एक कॅरेक्टर आहे. एरर का बरं नाही आला, कारण की एव्हरी कॅरेक्टर रिप्रेझेंट अ नंबर. म्हणून मी आय ला जेव्हा ए मध्ये टाकलं तर त्यांनी त्या करस्पॉन्डिंग कॅरेक्टरचा नंबर घेतलाय, म्हणून ए ची व्हॅल्यू ते होईल ज्या करस्पॉन्डिंग नंबरला तो रिप्रेझेंट करतोय कॅरेक्टर. सगळ्यात पहिले ए आहे तर 97 पासून स्टार्ट होईल आणि मग तिथे प्रिंट करतोय ए. ठीक आहे. तर सगळ्या सगळ्या आस्की व्हॅल्यूज हे आपल्या ए टू झेड पर्यंत प्रिंट होतील. बघा आलंय 97 98 99 100 आलंय. कुठपर्यंत आलंय, 11122 आलंय. समजतंय का अंकित, योगेश्वरी? येस ओके. सर. मी याला कॅपिटल पासून स्टार्ट करतो, कॅपिटल ए टू कॅपिटल झेड. लेट्स टेक. तो कॅपिटल ए चा 60 पासून स्टार्ट होतो, 90 वर 65 पासून स्टार्ट होतो, 90 वर खतम होतो. तर 65 पासून स्टार्ट झालाय आणि इथे एंड झालाय 90 वर. समजताय अंकित? येस सर. इझी आहे ना? इझी आहे का? येस सर. ठीक आहे. तर हे 12 क्वेश्चन, 12 नंबर फ्रॉम द सिरियल नंबर 12. तर 12 पर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे अँड सबमिट इन द ग्रुप. आय एम वेटिंग टू सी युअर रिस्पॉन्सेस. आय एम देअर टू सी व्हॉट यू हॅव रिटन, हाऊ यू हॅव सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. तर 12 नंबर क्वेश्चन नंबर 12 1 to 12 पर्यंत तुमचे सगळ्यांचे हे प्रोग्राम लिहून लॅपटॉप मध्ये लिहून, लॅपटॉप मध्ये लिहायचे सगळे प्रोग्राम
आणि मग सेंड करायचं. ठीक आहे, त्याला पीडीएफ मध्ये पीडीएफ बनवायचं एक आणि मग सबमिट करायचं. ठीक आहे अंकित. येस सर. योगेश्वरी समजलंय का? हो सर. आज योगेश्वरी तू बोललीस नाही काही.